यस्तते भवानी। मैं जाफ़र उस्मान शेख, अखबार न्यूज़ से। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव चांदेवाली विधानसभा आहे। त्यांनी दिलीप मामा लांडे, शिवसेनेचे विधायक, त्यांनी इतिहास लोकांना दाखवण्याचं काम केलेलं आहे। मामा काय सांगतील? बघा, आपण आई भवानी असो, दुर्गा माता असो, त्यांनी तलवार देण्याचं काम म्हणजे शिवाजी महाराजला केलेलं आहे। कसं दाखवतं? या महाराष्ट्राचा इतिहास हा लोकांसमोर ठेवण्यासाठी शक्ती आणि भक्ती हे या देखाव्यातून लोकांसमोर ठेवलेलं आहे। आणि या महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी आपली शक्ती आणि भक्ती आई तुळजाभवानीच्या चरणी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेली होती। तोच इतिहास तरुण पिढीसमोर, भावी पिढीसमोर ठेवण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून केलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानीची पूजा करून हिंदवी स्वराज्यासाठी आपली ताकद मागितली होती, शक्ती मागितली होती, आणि आई तुळजाभवानीने हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली होती। तीच भवानी तलवार आता आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या हिंदुस्थानमध्ये येत आहे। तेच देखावा तरुण पिढीसमोर ठेवण्यासाठी आणि त्याच धर्तीवरती, त्याच शक्तीने, त्याच भक्तीने या माझ्या चांदिवली विभागामध्ये आई तुळजाभवानीची पूजा करून, आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन 2019ला 409 मताचा जो आशीर्वाद होता, तो जास्तीत जास्त लोकांचा आशीर्वाद मिळावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी या विभागातील लोकांच्या भावना, श्रद्धा याचा आदर करून तुळजाभवानीची या ठिकाणी स्थापना केली। आणि तुळजाभवानीचं दर्शन, तुळजाभवानीचा आशीर्वाद या संपूर्ण चांदिवली विभागातील लोकांना घेण्यासाठी या मंडळाच्या माध्यमातून दुर्गादेवीची स्थापना झाली। त्याच धर्तीवरती या तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली होती की या चांदिवलीतील लोकांचा मान सन्मान आणि त्यांचं दर्शन कायम घडो, लोकांना मान सन्मान द्यायचं काम माझ्या हातून घडो आणि लोकांची सेवा माझ्या हातून घडो। याच लोकांच्या आशीर्वादाने, तुळजाभवानीच्या आशीर्वादाने या चांदिवलीचा विकास जो 20 वर्षात झाला नव्हता तो माझ्या हातून घडो, एवढी जी आई जगदंबेची प्रार्थना केली होती, आई जगदंबेच्या आशीर्वादाने, तुळजाभवानीच्या आशीर्वादाने चांदिवलीचा विकास लोकांना अपेक्षित असणारा तो पूर्ण होत आहे। आणि म्हणूनच लोकांनी 2024ला 21,000चा आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्या डोक्यावरती ठेवलेला आहे। हीच शक्ती, हीच भक्ती इतिहासामध्ये महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती आई तुळजाभवानीचा तलवारीच्या माध्यमातून जो आशीर्वाद होता, तोच आशीर्वाद या विभागात मला आई तुळजाभवानीने दिलेला आहे, लोकांचा आशीर्वाद मिळालेला आहे। हाच देखावा तरुण पिढीसमोर ठेवण्याचं काम केलेलं आहे। याच दृष्टिकोनातून करत असताना महाराष्ट्रामध्ये सुखशांती लाभो, शेतकरी आनंदात राहो। आणि म्हणून आत्ता महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याला अतिवृष्टी झालेली आहे, शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे। सरकारच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गोरगरिबांचे जाणते, शेतकऱ्यांचे आवडते, हे त्या ठिकाणी मदत करत आहेत। परंतु आमचंही कर्तव्य आहे म्हणून आम्ही मंडळाचे काही कार्यक्रम रद्द करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचं ठरवलेलं आहे। मी करतोय मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील इतर मंडळाला, मुंबईमधील इतर नवरात्रोत्सव मंडळाला हात जोडून विनंती करतो, थोडेसे कार्यक्रम कमी करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, हे आपलं कर्तव्य आहे, ते करावं एवढी विनंती। मामा, आपण सांगितलं 21,000 म्हणून आपले विजय झाला आहे भवानीच्या आशीर्वादाने। आत्ता महाराष्ट्र म्हणजे आणि मराठवाड्यामध्ये एक प्रलभ आलेला आहे। आता शिंदेसाहेब जी हे दौरा करतात, म्हणजे आपण काय मागणार आता देवीला? म्हणून देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपण सांगितलं की महाराष्ट्रातील शेतकरी आनंदात राहो, सुखात राहो। त्याच दृष्टिकोनातून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे मदत करत आहेत, आमचे कर्तव्य आहे म्हणून आम्ही मंडळाचे काही कार्यक्रम रद्द करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करायचं ठरवलेलं आहे। याही मंडळाच्या माध्यमातून करतो आहे। काजूपाड्यात पण आमचं एक मंडळ आहे, त्याही माध्यमातून करतो आहे। आणि मी मुंबईमधील महाराष्ट्रातील नवरात्र उत्सवाचे मंडळ आहेत, या सर्व मंडळांना हात जोडून विनंती करतो की मी मदत करतो आहे, आपणही करावी, जेणेकरून आपला शेतकरी सुखात आनंदात राहील, एवढी विनंती।
आहे